नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज परत एकदा मी मटनची नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। नेहमीच तुम्हाला माझ्या मटनच्या वेगवेगळ्या रेसिपी असतातच, तर त्याच पद्धतीने आज पण एक थोडीशी वेगळी आहे, परंतु अतिशय चविष्ट आणि करायला एकदम सोपं। तर अशा पद्धतीचं मी आज मटन बनवणार आहे। तर त्यासाठी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। थोडंसं मटन चॉप आहे आणि थोडंसं मांडीचं पण घेतलेलं आहे। हे थोडं चॉप पण आहे अशा पद्धतीने। तर हे स्वच्छ धुवून घेतलं, थोडंसं चरबीचं पण घेतलेलं आहे। तर ह्याला आपण आज भिजवत वगैरे काही ठेवणार नाही, एकदम सोप्या पद्धतीने झटपट करणार आहे। तर त्यासाठी मी याच्यामध्ये हळद टाकून घेते आणि हळदीनंतर आपण 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। तर हे सगळं साहित्य मी छान असं लावून घेते याला मटनला। तर हे मटनला छान हळद मीठ एकदम आपण घोसून एकदम चांगलं घेतलेलं आहे। तर आपण आता डायरेक्टली करणार आहे। तर त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, 3 मोठे कांदे हे असे उभे चिरून घेतलेले आहेत हे अशा पद्धतीने। आणि इकडे आपण कुकरमध्ये करणार आहे, तर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, 3 चमचे टाकलेले आहे तेल। तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे। तर तेलामध्ये आपण हे काही खडे मसाले जे तुमच्याकडे असतील ते टाका। एक 10-12 मिरे आहेत, 2 वेलची आहे, 6 लवंग आहे, 1 मोठी वेलची आहे, नंतर दालचिनीचा तुकडा आहे आणि थोडे उंची शहाजिरी आणि हे 2 तमालपत्र आहेत। तर सगळ्यात आपण अगोदर हे थोडीशी वेलची आपल्याला अशी फोडून घ्यायची आहे, म्हणजे ह्याचा सुगंध छान मसाल्यांना येतो। तर सगळ्यात अगोदर आपण तेलामध्ये हे तेजपत्ता टाकू आणि हे बाकीचे पण खडे मसाले सगळे टाकून घेऊ। आणि याच्यानंतर आपण याच्यात कांदा टाकून घेणार आहे लगेच। तर कांदा टाकून घेते लगेच। आजची आपली जी मटनची रेसिपी आहे त्याला मी वाटण वगैरे काहीच करणार नाही, फक्त कांदा आणि लसूण याचाच फक्त वापर करणार आहे। ते आपण कांदा मात्र जास्त टाकायचा आणि कांदा छान आपला तळून घ्यायचा, एकदम लाल करायचं नाही आपल्याला। लालच्या अगोदरच थोडंसं सोनेरी व्हायच्या अगोदरच आपल्याला कांद्यामध्ये पुढची प्रोसेस करायची। तर हे छान फोडून घेऊ आपण कांदा आणि 2 मिनिट तळून घेऊ। तर आपला कांदा तळून होतोय तोपर्यंत आपण हा नुसता लसूण आपण ठेचून घेणार आहे। अद्रक आपण नंतर टाकणार आहे। तर खलबत्त्यामध्ये सगळं साहित्य आपल्याला कुटून घ्यायचं आहे बारीक। एक मिनिटभर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जो लसूण असा ठेचून घेतलेला आहे जाडसर तो टाकून घेणार आहे आणि त्याला पण कांद्यासोबतच थोडा वेळ आपण आणखी 1 मिनिट तळून घेणार आहे। अतिशय सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना सहज करता येण्यासारखी आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आपण याच्यामध्ये वाटण करणारच नाही। तर कांदा आपला छान आता मऊ झालेला आहे, बघा कलर चेंज झाला, फक्त लाल होऊ दिलेलं नाही आपण। तर आता या वेळेला आपण याच्यात जे हळद आणि मीठ लावलेलं होतं ते मटण टाकून घेऊ आणि छान हलवून घेणार आहे, एकदम खालीवर हलवून घ्यायचं आपल्याला, पूर्ण कांद्यामध्ये मिक्स करून टाकायचे। तर छान मिक्स केल्यानंतर आपण गॅस स्लो करायचा एकदम आणि याच्यावर एक प्लेट ठेवून द्यायची आपल्याला, घट्ट असं झाकण ठेवायचं। आता याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आपण, असंच आपण 1-5 मिनिट ह्याला छान असं परतून घेणार आहे, म्हणजे तेलामध्ये आणि कांद्यामध्येच आपल्याला हे मटण शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत मी दुसरी तयारी दाखवते। तर आपल्याला हा आता ठेसा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी 1 मूठ भरून मी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली वाटायची आपल्याला। नंतर परत लसणाचा 1 गड्डा घेतलेला आहे, एवढा आल्याचा तुकडा घेतला आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत। तर हे सगळं साहित्य आपण आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे।
आलं थोडंसं बारीक केल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण टाकू आणि नंतर हिरवी मिरची टाकू आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची. तर हे आपण चांगलं असं जाडं भरडच आपण वाटून घेणार आहे. नंतर कोथिंबीर आपली अर्धी टाकू आपण आणि अर्धी आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायची आहे. तर ही पण थोडीशी जाडसर वाटून घेते. थोडी थोडी अशी दुखवली पाहिजे म्हणजे छान चव येते. हे अशा पद्धतीनं आपलं हे छान असं वाटण झालेलं आहे. थोडंसं जाडसरच मिक्सरमध्ये मी मुद्दामच वाटून घेतलेलं नाही, कारण अशा पद्धतीनं छान टेस्ट येते. आणखी चांगली येण्यासाठी खलबत्त्यामध्येच हे करा. जर नसेल तुमच्याकडे तर मिक्सरमध्ये जरी हा ठेचा करून घेतला तरी पण चालते. तर आता आपण ते छान बघा किती त्याला अंगचं पाणी सुटलं आहे मस्त एकदम. पाणी टाकलं नव्हतं काही नव्हतं. तर हे त्याच्या अंगच्या पाण्यामध्ये जी शिजतं ना मटण, ती चव एकदम अप्रतिम लागते. तर आपण आता याच्यामध्ये हा ठेचा टाकून घेणार आहे. छान मिक्स करून घेते याला आपण. तर याच्यानंतर आपल्याला आपण हिरव्या मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा टाकल्यानंतर आपल्याला हे मसाले टाकायचे. तर हा आहे आपला घरगुती काळं तिखट आहे, काळा मसाला. नंतर हे कांदा लसूण मसाला आहे, दोन्ही 1-1 चमचे घेतलेला आहे. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा. तर आपण सुरुवातीला पण 3 हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या, त्या हिशोबाने आपण टाकायचं आहे. छान असे दणकून वाफ आली. तर आता हे टाकून घेऊ आपण. आणि मिक्स करून घेते. आणि छान मिक्स केल्यावर गॅस मंदच ठेवायचा आहे बरं का. गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही. तर आपण आता परत आणखी हे 10 मिनिट आपण असंच शिजवणार आहेत हे मसाले. तोपर्यंत आपण आणखी याच्यामध्ये एक सिक्रेट टाकणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. तर हे 2 गावरान टोमॅटो आहेत, असे जाडसर फोडी करून घेतलं. तर आपण याला मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेऊ. तर हे असं टोमॅटो आपण वाटून घेतले, जाडे भरडेच आहेत. तर आता हे दही घेतलेलं आहे मी, अर्धी वाटी दही आहे. तर याला छान फेटून घेऊ आपण. गाठी फुटल्या पाहिजेत पूर्ण. आणि छान फेटून घेतल्यावर याच्यामध्ये आपण हे टोमॅटोचे जे आपण वाटून घेतलेलं होतं जाडसर प्युरी हे टाकू आणि छान मिक्स करून घेऊ. तर हे मिक्स केलं आहे टोमॅटो आणि दही. तर आपलं हे 10 मिनिट झालेलं आहे. आणखी काय सुंदर आलेला आहे कलर, एकदम मस्त बघा. आणि पाणी पण किती छान सुटलं याला. आपण पाणी जर आपण टाकलेलं नाही याच्यामध्ये, त्याच्या अंगच्याच पाण्यामध्ये छान शिजलं. कलर पण चांगला आला. तर आता हे दही आणि टोमॅटो जे फेटून घेतलं होतं ते टाकून घेऊ आपण आणि छान मिक्स करू आणखी याला. मला तर आत्ताच भूक लागली. अतिशय चविष्ट होणार आहे आपली हे मटण करी. आणि आता हे आपण भांडं थोडंसं गरम पाण्याने विसवून घेतलं आहे ते टाकू. आणि थोडंसं गरम पाणी सोडते, कारण आपल्याला मटण शिजायचं आहे. त्याच्यामुळं अर्धा ग्लास आहे गरम पाणी. छान हलवून घेते याला. आणि आता आपण याच्यामध्ये उकळी आल्यानंतर याला हे करणार आहेत आपण. शिट्टी लावून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर हे आपल्याला उकळी पण आली आहे बघा. तो कुकर लावून घेते. आता मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेऊ. 3 शिट्ट्यानंतर आपली ही भाजी खाण्यासाठी एकदम रेडी होणार आहे. तर ह्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि छान हवा पण गेली. आता बघू आपण उघडून. बघा किती एकदम छान कलर आलेला आहे. आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती पण किती एकदम मस्त अशी
दाटसर झालेले, कलर एकदम सुंदर. तर एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते, पण त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहेत. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि छान मिक्स करू आपण. छान मटण पण एकदम मस्त शिजलेलं आहे. तर काढून दाखवते. तर हे अशा पद्धतीनं आपलं हे मटण चॉपची एकदम मस्त बिना वाटणाची भाजी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही भाजी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर हे अशा पद्धतीनं